हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रणाली स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रणाली जगताप व्लॉग आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आम्ही निघालो आहे माझ्या माहेरची यात्रा आहे माझी, त्यासाठी आम्ही निघालो आहे. आणि आज लालपरी सोडून माझी स्कूटी घेऊनच निघालो आहे, कारण बससाठी थांबण्यात आम्हाला टाईम नव्हता आणि आम्ही ऑलरेडी खूप लेट झालेलो होतो, त्यामुळे आम्ही गाडी घेऊनच निघालो होतो. फायनली आम्ही माझ्या माहेरी पोहोचलोय. हे बघा, माझ्या गावाचं नाव माहेरचं नाव आहे आदरकी आणि असं काहीच गाव आहे माझं. थोडंसं म्हणजे नॉर्मल आहे, जास्त पण छोटं नाही आहे जास्त पण मोठं नाही आहे. पण गावाकडे आल्यावरची फिलिंगच वेगळी असते ना, गावाकडेचं वातावरणच खूप भारी असतं आणि माहेरची यात्रा म्हटल्यावरती तर अजूनच खूप भारी वाटतं. तर आले मी आता घरी आणि रस्त्याने थोडेसे व्हिडिओ घेतले आणि फायनली मी घरी येऊन पोहोचले. आणि इकडे हे माझं घर आहे, समोर दिसतंय ते. तर मी पोहोचले. त्यानंतर घरात यात्रा म्हटल्यावर खाटखोट मटणची तयारी चाललेली होती. माझी बहीण आणि भाऊ मटण करायला बसलेले होते. मम्मीचं बाहेर काम चाललेलं होतं आणि यांची अशीच मस्ती चालली होती की मला घेऊ नको, जसे काय हे फेमसच होणार आहे किंवा ह्यांच्यामुळे मी फेमस होणार आहे असे बघत होते. ही माझी आजी, मम्मीची आई, ती पण आलेली होती. तर ह्यांना थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आणि त्यानंतर माझी बहीण माझ्यापेक्षा लहान असून मटण बनवते. तिला बनवताना बघून मी म्हटलं की सरळ कूट, मी जरासं बनवते. आणि आता आवरून आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये. खरं सांगू का, लग्नाआधी आम्ही कधीच यात्रेत नाही गेलोय. म्हणजे काही काहींना खोटं वाटेल पण आमच्यात परमिशन नव्हती. मुलींनी यात्रेत जायचं नसतं किंवा काय करायचं यात्रेत जाऊन, खूप सारी माणसं असतात, मुलं असतात, टवार मुलं असतात. त्यामुळे आमच्या घराचं वातावरण म्हणजे खूप जास्त स्ट्रिक्ट होतं आणि आता जरा फ्रँकली झालंय सगळं. तर आता आम्ही यात्रेत निघालोय. म्हणजे मला तरी आठवतंय, मी लग्नाआधी एकदाच यात्रेत गेले असेल. त्यानंतर मी यात्रेत डायरेक्ट लग्नानंतरच गेले. तर माझी एक बहीण आहे ना, तिच्या फ्रेंड सोबत पुढे गेली आणि आम्ही दोघी झोपलो होतो, त्यामुळे आम्ही मागे राहिलो. मग आम्ही उठल्यानंतर आवरलं आणि मी माझ्या बाळाला घेऊन निघालो यात्रेत जायला. मला ते काही घ्यायचं नव्हतं, फक्त पाहायचं होतं आणि यांनाच काही घ्यायचंय ते घ्यायचं. आणि तिकडे खेळणी वगैरे आहेत, ते मिकी माऊस वगैरे, त्याच्यामध्ये बसवायचं असं ठरवून आम्ही निघालो होतो. तर पोहोचलो आम्ही यात्रेमध्ये. यात्रा बरीच मोठी असते आमची गावची, कारण मोठं गाव आहे बऱ्यापैकी आणि चांगले येतात खेळणी वगैरे येतात मुलांची बऱ्यापैकी. पण 100 रुपयाला कोणतंही खेळणं 100 रुपयाला, त्यामुळे ह्या खेळण्यांवरच पैसे जातात खूप सारे. थोडंफार बघितलं मी, पण मी घेत नाही यात्रेतून काही, कारण क्वालिटी एवढी चांगली नसते आणि पैसे जातात पण क्वालिटी मध्ये टिकत नाही, काही नाही. काय घेऊन पण फायदा नसतो त्याचा, त्यामुळे मी काही जास्त यात्रेतून खरेदी करत नाही. आता याला बघा, बंदूक पाहिजे होती, त्यासाठी तिथे त्याचा धिंगाणा चाललेला होता. आणि पाऊल ठेवस तोपर्यंत पुढे एक दुकान खेळण्याचं सगळे खेळणे आम्हाला पाहिजेच होते. आणि स्वतःच घेऊन झालं की त्याचं चाललेलं होतं, चल घरी, चल घरी. देवाचं दर्शन घेऊन देणार ना, कुठे जाऊन देणं, बघून देणं, काहीच नाही. चल घरी. मुलं झाल्यावरती असंच असतं. आता इथे थोडंसं उद्या पालखी आहे आणि मी सेफ्टी पिन वगैरे विसरले होते घरीच आणि आणायचं राहिलं होतं, त्यामुळे म्हटलं की आत्ताच घेऊन टाकूया. भरपूर एन्जॉय केली आम्ही यात्रा. मस्त वाटतं, पण असं लग्नाआधीचे दिवस तर नाही म्हणता येणार, कारण यात्रेत तर नाही घालवले, पण घरी खूप छान वाटतं. आणि आपलं माहेर हे खूप एक स्पेशल जागा असते का मुलीसाठी, म्हणजे ती शब्दात नाही सांगता येणार आहे, कारण खूप साऱ्या आठवणी असतात लहानपणीपासूनच्या आपल्या. आणि लग्नानंतर असं वाटतं की आपण खूप तरी दिवसांनी इकडे आलोय. असं म्हणजे माझं जे माहेर आहे ना, गाव, तिकडे मी फारसं येत नाही. मी सातारमध्ये राहते, तिथे असतात मम्मी पप्पा हे, पण सातारमध्ये येणं होतं पण आदरकीला म्हणजे माझ्या माहेरी जाणं होत नाही जास्त. त्यामुळे असं कधीतरी गेल्यावरती खूप भारी वाटतं. खूप जास्त इमोशन्स आहेत, म्हणजे आपल्या गावाशी आपल्या इमोशन्स असतातच. माहेरशी एक स्पेशल ठिकाण असते ते. पण आता काय माहिती, पहिल्यासारखं वाटतच नाही गावामध्ये. खूप असं भकास भकास वाटतं. पहिल्यासारखी मज्जाच राहिली नाही गावात, कारण कोणीच नसतं गावाकडे आणि एवढं काही वाटत नाही. पण यात्रेला छान वाटत होतं, सगळे आले होते, खूप छान वाटत होतं. आणि हे माझ्या
म्हणजे माझ्या माहेरची देवी आहे ना त्याचं मंदिर आहे, जिची यात्रा आहे ना तिचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतं आणि अगदी लांबून लांबून लोक येतात देवीच्या दर्शनासाठी. आणि इथे जी आहे ती विहीर आहे, ही देवीच्या पुढे तिथे विहीर आहे, त्याच्यामुळे तिकडे खूप जास्त लक्ष ठेवायला लागतं कारण तो इकडे तिकडे पळत असतो. आणि म्हणून मी त्याला एकट्याला सोडत नाही इकडे आल्यावरती, त्याचा काही भरोसा नाही, कुठे जाईल काही सांगता येत नाही आणि त्याला ओळख लागत नाही कोणाबरोबर चालला जातो. त्यानंतर थोडा वेळ फिरलो असेल आम्ही यात्रेमध्ये, काही खाल्लं वगैरे नाही कारण खाण्यासारखं काही नव्हतं आणि वडापाव वगैरे होतं ते खायचं नव्हतं आम्हाला. त्यानंतर म्हटलं की चला आता बस झालं, घरी जाऊया, नाहीतर आता घरचे ओरडतील. आणि ही दुसरी वेळ होती माझी यात्रेत यायची, कारण ह्याला काही ना काहीतरी पाहिजेच होतं, त्यामुळे आम्ही सारखं येत होतो इकडे. आणि काही तो राहिलंय म्हणून असं रबर वगैरे, उद्या पालखी येते आपली म्हणजे छबिना, त्यासाठी. आणि नंतर मग घरी गेल्यावरती जेवण वगैरे केलं आम्ही आणि परत छबिना बघायला संध्याकाळचा, म्हणजे डोंगरावर एक देवी आहे त्या देवीला घेऊन हिथून सकाळी पालखी निघते पहाटेची आणि त्या देवीकडे जाते. त्या देवीला घेऊन दोन्ही देवींना पालखीतून नाचवत मंदिरामध्ये आणतात. खूप छान बघण्यासारखा असतो छबिना. त्याचे पण व्हिडिओ क्लिप्स मी पुढे ऍड केलेले आहे, तिथे बघा आम्ही ह्या गाड्या घेतलेल्या आहेत, त्याच घरी आणून व्हिडिओ काढायचं काम चाललेलं होतं आमचं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि छबिना बघायसाठी आम्ही गेलेलो, तर तो व्हिडिओ मी पुढे ऍड करते बघा.
तर आता आम्ही छबीना बघून घरी आलोय आणि थंडी वाजत होती म्हणून म्हटलं की चला शेकोटी करूया आणि शेकोटी आम्ही चुलीतच केली कारण मागे जास्त नको दुसरीकडे कुठे परत विस्तू हे जाईल त्यामुळे म्हटलं की चुलीतच केलं म्हणजे त्यातल्या त्यात आपलं विस्तू ह्याच्यातच राहील आणि विजवता सुद्धा येईल व्यवस्थित त्यामुळे चुलीतच आम्ही शेकोटी केली छान शेकोटी घेतली आणि थोडा वेळ छान टाइम स्पेंड केला बाहेर खूप छान वाटतं त्यानंतर याची अशी नोटंकी चालली लहान मुलं असल्याशिवाय घराला घर पण येत नाही म्हणतात ना ते अगदी खरं आहे चालूच असतं याचं काही ना काहीतरी त्यानंतर म्हटलं की थोडीशी मेहंदी काढावी कारण उद्या छबिना आहे त्यासाठी थोडीफार तरी मेहंदी बनतेच ना बाहेरची यात्रा आहे शेवटी थोडीशी नॉर्मल मेहंदी काढली आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटते तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय